हॅलो सगळ्यांना. तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आजचा व्हिडिओसुद्धा खूप छान होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाप्पांसाठी मस्त असं नैवेद्याचं पान बनवणार आहे, ज्यावरती आपण छान प्रसादाचा बाऊल किंवा प्रसादाचं ताट, मोदकांचं ताट ठेवू शकतो आणि आपल्या बाप्पांसमोर खूप सुंदर दिसणार आहे असं हे केळीचं पान. तर त्यासाठीच लागणारं साहित्य तुम्ही बघितल्याप्रमाणे मी काढून घेतलं आणि आता असा हा पेपर घ्यायचा. मी व्हाईटवाला पेपर माझ्याकडे होता तर घेतला, कारण तोच मी मागे स्टिक करणार आहे. आणि तुमच्याकडे नसेल तर तुम्ही न्यूजपेपरवर सुद्धा असं आखून घेऊ शकता. तर बघा 4.5 इंचाचं मी माप खाली घेतलेलं आहे आणि वरती 12.5 इंचावरती मी घेतलेलं आहे. इंच टेपाने मी मोजलेलं आहे आणि त्याला बघा असा छान असा केळीच्या पानाचा शेप येईल या हिशोबाने मी त्याला आकार देऊन घेत आहे. तर या पानाची साईज ना तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला मोठं हवं असेल छान तर मोठंसुद्धा बनवू शकता. तुम्हाला यापेक्षा छोटं हवं असेल तर छोटंसुद्धा बनवू शकतात. तर आता माझ्या गणपती बाप्पांसमोर मला केवढं छान दिसणार आहे त्याप्रमाणे मी ते बनवून घेत आहे. तेवढाच आकार मी घेतलेला आहे. तर बघा अशा पद्धतीनं आता मी जे आपण पान आखून घेतलं होतं ना ते मी कट करून घेत आहे आणि बघा कट केल्यानंतर हा असा काही शेप आपल्या पानाचा तयार झालेला आहे. आणि आता हा शेप आपल्याला कार्डबोर्डवर ठेवून कार्डबोर्डचा सुद्धा सेम शेप आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता मी एक लेअर इथं घेणार आहे. तुम्हाला जर पान अजून मजबूत आणि छान टिकाऊ पाहिजे असेल तर तुम्ही 2 लेअर सुद्धा चिपकवू शकता. अशा काही क्रिएटिव्ह गोष्टींना ना पाण्याचा जर संपर्क नाही आला ना तर खूप वर्षानुवर्षे अशा गोष्टी आपल्याला टिकवू शकता. आपण कसं वापरतो यावर ते डिपेंड आहे खरं तर. कारण मी बऱ्याच वेळा असे काही बनवत असते आणि भरपूर दिवस वेगळ्या वेगळ्या प्रकारे मी त्याचा उपयोग घेत असते. डेकोरेशनसाठी किंवा सजावटीसाठी उपयोग त्याचा बऱ्यापैकी करता येतो. तर आता आपण कार्डबोर्डवरती जो शेप ड्रॉ करून घेतला होता ना तोच मी आता कट करून घेत आहे. कट करताना व्यवस्थित कट करायचा, कमी जास्त नाही होऊ द्यायचा, नाही तर आपलं पान छान शेपमध्ये व्यवस्थित नाही दिसणार आणि फिनिशिंग एवढी छान येणार नाही मग त्याला. तर बघा अशा पद्धतीने मी दोन्ही साईडचे एक्स्ट्रावाला पुठ्ठा जो असतो ना तो कट करून घेणार आहे. तर बघा आता सेम शेपमध्ये आपण पुठ्ठा कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. त्यासाठी ना आपल्याला ग्लूगन लागणार आहे. तर त्यासाठीच मी ग्लूगन स्टार्ट करून घेत आहे. तर बघा आता आपल्याला जेवढा कपडा ह्याला चिपकवायचा आहे ना तेवढा आपण व्यवस्थित कट करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने कपडा कट करायचा की आपला कपडा अजिबात वाया जायला नको. कारण अशा काही गोष्टी करताना ना बऱ्याच वेळा आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींचं लक्ष ठेवत नाही, पण यामुळे ना उलट आपल्याला ती गोष्ट मग महागात पडते किंवा त्याला लागणाऱ्या जे मटेरियल आहे ते जास्त लागतं. ते मग आपल्याला परवडू नाही शकत. आपण विकत घ्यायचं काय आणि घरी बनवायचं काय. तर जास्तीत जास्त कमी खर्चात आपल्याला कसं बेस्ट करता येईल आणि कमीत कमी साहित्यात आपल्याला किती छान करता येईल याचाच आपण नेहमी असं काही करताना विचार करायला पाहिजे. तरच आपल्याला त्या गोष्टी करायला पण परवडतात आणि आपल्याला बजेट फ्रेंडली त्या वस्तू आपल्या तयार होतात. तर जेवढा आपल्याला कपडा चिपकवण्यासाठी लागणार आहे त्याच्यापेक्षा थोडासा एक्स्ट्रा ठेवला मी आणि कट करून घेतला व्यवस्थित. तुम्ही बघितलंच असेल त्याप्रमाणे. आणि आता बघा कार्डबोर्डला मी हा शेप चिपकवून घेणार आहे. तर आधी मी बेस चिपकवणार आहे, नंतर कडेच्या बाजूने मग व्यवस्थित चिपकवून घेणार आहे. आणि कपडा चिपकवताना ना उलटी शिदी बाजू बघून घ्यायची, नाहीतर मग काय होतं ना सरळ बाजू जर आतमध्ये गेले तर उलटी बाजू बाहेर ते एवढं छान नाही दिसणार. तर ती काळजी घ्यायची. बऱ्याच वेळा काही कपड्यांना तसं असतं तर तसं छान नाही दिसणार. तर बघा आता मी बेस चिपकवून घेतला. आता कडेला सुद्धा व्यवस्थित पद्धतीने चिपकवून घेणार आहे. तर बघा आणि चिपकवताना छान ओढून व्यवस्थित चिपकवायचं, म्हणजे जो आपला बेसचा पार्ट आहे ना तिथं कुठंही कपड्याला वही वगैरे असं काही राहणार नाही. तर बघा जिथं राहिलेलं असेल तिथं पण व्यवस्थित फिनिशिंगने ग्लू लावून चिपकवून घ्यायचं आणि नंतर मग कुठे धागे निघले असतील किंवा एक्स्ट्राचा काही कपडा असेल तर ते सगळं व्यवस्थित कट करून घ्यायचं, म्हणजे आपली मागची बाजूसुद्धा छान व्यवस्थित आणि छान दिसेल.
तर बघा अशा पद्धतीनं खूप छान पद्धतीनं आपला कापड चिपकवून झालेला आहे. आणि आता जे बॅक साईडला धागे वगैरे निघले होते, एक्स्ट्रा कपडा होता कुठं कमी जास्त झालेला, तो मी कट करून घेतला म्हणजे छान झालं. तर आता आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर त्याचीच ही प्रिपरेशन सुरू आहे. तर लेस लावण्याआधी ना जे आपण बेस तयार केलेला आहे ना कापड लावून, त्यावरती छान पानासारख्या लाईन्स असतात ना, त्या आपल्याला ड्रॉ करून घ्यायच्या आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला त्यावर लेस चिपकवायचे आहे. तर बघा अशा पद्धतीने थोडा थोडा गॅप सोडून मी त्यावर क्रॉस लाईन करून घेणार आहे, जसे पानामध्ये असतात ना त्याप्रमाणे. त्यामुळे काय होणार आहे ना, आपल्या पानाला अधिकच छान लुक येणार आहे आणि खूप म्हणजे खरं पान असल्यासारखंच आपलं पान वाटणार आहे. तर बघा तुम्हाला दिसावं म्हणून मी थोडंसं त्याला हायलाईट करत आहे. तर व्हाईट पेन्सिल घेतलेली आहे मी ही. तर बघा अशा पद्धतीने आता मी दुसऱ्या बाजूला सुद्धा तशाच क्रॉस लाईन करून घेणार आहे. आणि बघा अशा पद्धतीने माझ्या क्रॉस लाईन करून आता इथं झालेल्या आहे. तुम्हाला दिसाव्या यासाठी थोड्या थोड्या मी त्या डार्क करून घेते, म्हणजे तुम्हाला दिसेल. तर बघा आता तुम्हाला बरोबर दिसत असेल. तर आता आपले लाईन्स करून झालेल्या आहेत. आता या लाईन्सवरतीच आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर मी इथं ना 3 लेसचा यूज केलेला आहे, एक बारीकवाली, एक मीडियमवाली, एक थोडी ब्रॉडवाली. तर बघा ही जी बारीकवाली ना ती आपल्याला मधल्या ज्या लाईन्स असताना त्यावरती चिपकवून घ्यायची आहे व्यवस्थित, म्हणजे आपल्या पानाला छान बारीकवाल्या लाईन्स दिसतील जशा पानांमध्ये असतात त्या प्रकारे. तर बघा अशा पद्धतीने मी बारीकवाली लेस चिपकवून घेत आहे. आणि आता इथं मी मध्ये कट केलेली आहे, पण आता पुढे मी कट नाही करणार, म्हणजे मध्ये कुठलाही जॉईंट लेसला येणार नाही. तर बघा जिथं मधला पार्ट आहे ना तिथं थोडीशी वाकवून घ्यायची आणि मग चिपकवायची, म्हणजे आपल्या लेसला कुठेही जॉईंट येणार नाही आणि तुकडे तुकडे आपल्याला जॉईंट करावे लागणार नाही. तर बघा अशा पद्धतीने आता मी संपूर्ण पानाची लेस लावून घेणार आहे. तर बघा आपल्या ज्या आडव्या लाईन्स असतात ना क्रॉसवाल्या त्या आपल्या लावून झाली. आता जी उभी लाईन्स होती ना त्यावरही आपल्याला सेम लेस लावायची आहे, म्हणजे आतमधला जो पॅटर्न आहे ना पानाचा तो आपला पूर्ण कंप्लीट होणार आहे. तर बघा अशा पद्धतीने ना मी व्यवस्थित चिपकवून घेतली ती लेस आणि एवढीच लेस लावल्याने ना पानाला इतका छान लुक आलेला होता ना. आता तुम्हाला कॅमेऱ्यात किती दिसतंय काय माहिती, पण मला तर ओरिजिनलमध्ये खूपच सुंदर हे पान दिसत होतं. अजून तर त्याला थोडी लेस अजून लावायची बाकी आहे, तरीसुद्धा खूप छान हे पान दिसत होतं. तुम्ही असंही ठेवू शकता, पण कडेला जर लेस लावली ना तर यापेक्षाही अजून सुंदर हे पान दिसतं. तर आपण तेच करणार आहोत. तर बघा आता जी आतमध्ये आपण लेस लावलेली आहे त्यापेक्षा थोडीशी जाडवाली आपल्याला इथे घ्यायची आहे. तर आधी पण तुम्हाला सांगितलं की मी 3 प्रकारच्या इथं लेस यूज केलेली आहे, तर ही दुसरा प्रकार आहे. तर बघा अशा पद्धतीने आता जी मीडियम साईजची लेस आहे ना ती मी अशा पद्धतीनं पूर्ण जो पाण्याचा शेप आहे ना त्याला कडेनं लावून घेणार आहे. तर बघा आता आपली दुसरीसुद्धा लेस लावून झालेली आहे कडेने आणि अजून आपलं पान अजूनच छान दिसायला लागलेलं आहे. तर आता आपल्याला जे तिसरा प्रकार आहे ना लेसचा तो यापेक्षाही थोडी चौडी आहे ती लेस, थोडी ब्रॉड आहे. तर ती आपल्याला इथे यूज करायची आहे आणि सिक्वेन्सवाली आहे. तर अशा सिक्वेन्सवाल्या लेस ना खूप सुंदर दिसतात असं काही DIY केलं की, तर मला तर खूप आवडतात. तर बघा आता इथं थोडी ब्रॉड छान दिसेल म्हणून मी ही सिलेक्ट केलेली आहे सिक्वेन्सवाली. तर खूप सुंदर ही लेस लावल्यानंतर याला लुक येणार आहे. तर तुम्ही बघा की आपलं पान किती सुंदर दिसत आहे आता. तर बघा थोडंसं जास्त घ्यायचं आपलं पान जेवढ्या साईजचं आहे त्यापेक्षा, म्हणजे मागच्या साईडला ती लेस दुमडता येईल, समोर कुठंही जॉईंट किंवा कट केलेली लेस दिसणार नाही.
तर बघा अशा पद्धतीनं आपल्या संपूर्ण जेवढ्या लेस आपल्याला लावायच्या होत्या आणि जसा पॅटर्न आपल्याला पानाचा तयार करायचा होता तेवढा तयार करून आपला झालेला आहे. आणि आता ही अशी बॅक साईड दिसत आहे. तर कुठे धागे वगैरे पुन्हा छान फिनिशिंग येण्यासाठी कुठं जास्तीचे निघाले असतील तर ते कट करून घ्यायचे. आणि जो हा आपण मापासाठी व्हाईट पेपर इथं कट केलेला होता ना तोच मी इथं चिपकवून घेत आहे. म्हणजे बॅक साईडनं जो आपला कपडा चिपकवलेला किंवा लेसचं जे चिपकवलेले कॉर्नर्स आहेत ते दिसणार नाही. तर बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित कडेला ग्लू लावून संपूर्ण चिपकवून घेतलं. म्हणजे आपली मागची बाजूसुद्धा खूप छान दिसायला लागली. कुठे एक्स्ट्रा पेपर असला तर तो कट करून घ्यायचा. चिपकवताना एखाद्या वेळेस होऊ शकतं. तर इतकं सुंदर आपलं पान हे अगदी लो बजेटमध्ये तयार करून झालेलं आहे. तर तुमच्याकडे गणपती असेल किंवा गौरी गणपती असेल किंवा अजून काही खास प्रसंग, त्या प्रसंगांवरती तुम्ही डेकोरेशन पर्पजने सुद्धा हे यूज करू शकता. तुम्ही नैवेद्याचं ताट ठेवण्यासाठी यूज करा किंवा डेकोरेशन पर्पजने यूज करा. कुठल्याही पर्पजने तुम्ही हे यूज करा. पण हे बघणारा व्यक्ती एकदा तरी तुम्हाला नक्कीच विचारेल की हे तुम्ही कुठून घेतलेलं आहे किंवा कसं बनवलं आहे. कारण हे याचा लुकच इतका सुंदर दिसतो. तर मला पण तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटली आणि हे पान कसं वाटलं. आणि तुम्ही जर माझी आयडिया बघून असं पान जर बनवलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचं कसं बनलं आणि कसा लुक आला. तर चला आता या फायनल लुकसोबत इथंच आपला आजचा व्हिडिओ संपवते. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.